नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज खूप स्पेशल असा दिवस होता आणि आनंदाचा पण होता। आज स्पेशल दिवस का होता ते मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये सांगेनच, पण आजचा आनंदाचा दिवस याच्यासाठी होता की आज आपले यूट्यूब चॅनलचे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आणि इथून पुढे पण मला असाच सपोर्ट करत राहा। सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर मैत्रिणींना सबस्क्राईब करा आणि काही चूकभूल झाली असल्यास सांभाळून घ्या। आणि सकाळी उठून झाडून पुसून पार्किंग वगैरे धुवून घेतले, मी देवाची देवपूजा वगैरे झाली, तुळशीला अगरबत्ती लावून घेतली। सकाळी जास्त धावपळ असते त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बनवता येत नाही एवढा, का तर सकाळी खूपच धावपळ असते। अगरबत्ती तुळशीला वगैरे लावून घेतली, पीठ वगैरे मळून मी चपात्या करून घेतल्या, मुलांना भेंडीची भाजी धुवून पुसून चिरून घेतली, भाजी झाली पण भाजी। सकाळी मुलांना स्कूलला जायचं असतं, टिफिन असतो, यांना ऑफिसला जायचं असतं, ऑफिसची घाई सर्व एकदाच येतं। सकाळी पटपट आवरून मी मुलांना टिफिन करून दिला, मुलं स्कूलमध्ये गेले पण। आणि त्यानंतर मला थोडं वारीजवळ येत असल्यामुळे आमची शेजारची मुलगी होती, तिला ड्रेस शिवायचा होता, छोटी आहे, त्रिशा नाव आहे तिचं, तिच्यासाठी मला फ्रॉक शिवायचा होता, म्हणून मी आजच घेतला तो पण शिवण्यासाठी। तर मी तिचा पूर्ण व्हिडिओ बनवला होता पण तो झालाच नाही माझ्याकडून, म्हणजे मी व्हिडिओ काढताना सेव्ह झालाच नाही माझ्याकडून, तो समजून घ्या तुम्ही। जेवढा झाला आहे तेवढा टाकला आहे मी। असं काही त्याचं फूल वगैरे मी बनवून घेतलं, तिचा पूर्ण ड्रेस शिवून झाला होता आणि तिला खूप छान दिसत होता मी हा ड्रेस शिवलेला। मी पहिल्यांदाच एवढ्या 1 वर्षाच्या आतल्या मुलीचा ड्रेस शिवत आहे, पहिल्यांदाच। याच्या आधी कधी शिवला नव्हता, मी माझ्या मुलींचे शिवलेत पण हिचा कधी शिवला नव्हता एवढ्या लहान मुलींचा। आता पहिल्यांदाच शिवत आहे मी एवढ्या लहान मुलीचा ड्रेस। छान वाटतं छोटे छोटे ड्रेस। आणि स्पेशल हा दिवस असा होता की मला आज मार्केटला जायचं होते। आहूंचा आज बर्थडे असल्यामुळं आज यांचा बड्डे होता, त्यामुळं पटपट तिचा फ्रॉक शिवून दिला आणि मला मार्केटला जायचं होतं म्हणून मी लगेच मार्केटला गेले, का तर ते थोडंफार डेकोरेशनचं सामान आणायचं होतं। आमच्याकडे सध्या लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे, सतत लाईट जाते, सतत कंटिन्यू लाईट जात असते। आणि आज थोडा थोडा पाऊस पण होता। मी चार्जिंगचा लाईट लावून आणि कॅन्डल लावून यांचा बर्थडे असं सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं, का तर मला माहीत होतं गुरुवारी लाईटचा थोडाफार जास्तच प्रॉब्लेम असतो। असं सर्वांनी मिळून आम्ही यांचा बर्थडे सेलिब्रेशन केला। आणि मुलांचा हट्ट असतो की आम्हाला पप्पांना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, दरवेळेला पप्पा देतात आम्हाला पण द्यायचं आहे मम्मी पप्पांना गिफ्ट, आपण पप्पांचं बर्थडे छान सेलिब्रेट करू। मग मुलांच्या हट्टाखातर मी जाऊन आधीच 2 दिवस आधी मी गिफ्ट आणले होते आणि तेच मुलांनी यांना पॅक करून दिले होते, ज्याला जसं जमेल तसं। गॉगल, घड्याळ आणि कपडे आणले होते मी। बड्डे झाला, आम्ही सर्वजण जेवण वगैरे करून घेतलं, नंतर गप्पा मारत बसलो होतो। जेवण आज काही घरी करणं झालं नव्हतं, एवढा धावपळीचा दिवस होता की आजचा खरंच मला आज जेवण घरी बनवणं झालं नाही संध्याकाळी। आणि थोडं बड्डे म्हणलं की स्पेशल काहीतरी पाहिजेच ना, त्यामुळे यांनी बाहेरूनच आणलं होते जेवण। सर्वांनी मी जेवण वगैरे केलं, गप्पा वगैरे मारलो। आजचा खरंच दिवस हा खूप आनंदाचा गेला, खूप आनंदाचा गेला। आणि माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले, असा काही आजचा दिवस गेला। आणि खरंच मैत्रिणींनो, तुमच्या सपोर्टमुळे आज 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत। इथून पुढे असंच सपोर्ट करत राहा। चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा। इथून पुढे मी ब्लाऊजचे वगैरे कंटेंट घेऊन येत जाईन, बनवत जाईन, ते तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईन पण तुम्ही सपोर्ट करा मैत्रिणींनो।